तर पाहूयात पुढची बातमी ती म्हणजेच तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईल. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार, असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं होतं. अजित पवारांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगला समाचार घेतला. मात्र मंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. अजित पवारांच्या बोलण्याची पद्धतच तशी असल्याचं पाटील म्हणाले. हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे. दादांचं बोलणं हे नेहमी असंच असतं, त्यामुळे त्याचे अर्थ वेगळे निघतात. पण लोकांना या गोष्टीला एक बोलण्याला जागा होऊन जाते, असं बोलणं उचित नाही आहे. पण त्यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आज पण बोलले हो की अल्पसंख्याक समाजाला कोणी मंत्रिपद दिले नाही, फक्त राष्ट्रवादीने दिलंय, असं ते नाही, असं काही नाही आहे. अब्दुल सत्तार आमच्याकडे सुद्धा मंत्री होते आणि अल्पसंख्याकांना मंत्री पद दिलं तरी तुमची युती भाजपशी आहे हे अल्पसंख्याकांना माहित आहे, शिवसेनेशी आहे हे अल्पसंख्याकांना माहित आहे.